नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण या चॅनलमार्फत TET आणि CTET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा यासाठी आपण सराव पेपरची सिरीज चालू केलेली आहे आणि त्यातलाच आज आपण घेणार आहोत 7वा सराव पेपर, जो की सिलेबसवर आधारित आहे. तर व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करायचे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचे, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर व्हिडिओ चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून. तर बघा, इथं पहिला प्रश्न काय दिला आहे. दिवस तुझे फुलायचे, झोपड्या वाजून झुलायचे, वरील रचनेमध्ये कोणत्या वयाचा दाखला देण्यात आला आहे. बघा बघा इथं काय म्हणले, दिवस तुझे फुलायचे, झोपड्या वाजून झुलायचे. तर या रचनेमध्ये कोणत्या वयाचा दाखला देण्यात आलेला आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, कुमारावस्था. कोणत्या वय आहे याच्यामध्ये? कुमारावस्था. पुढचा प्रश्न, शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे. बघा इथं काय म्हणले, शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट विचारले. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, सर्वांगीण विकास करणे. काय येतं? शिक्षणाचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे? सर्वांगीण विकास करणे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोठे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा काढली गेली. बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा काढली गेली. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, जर्मनी. जर्मनी येथे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा काढण्यात आली होती. पुढचा प्रश्न पाहू आपण. आत्मनिरीक्षण म्हणजे अंतर्मुख होणे किंवा आत वळून पाहणे होय. ही व्याख्या कोणत्या शास्त्रज्ञाने केली. बघा, आत्मनिरीक्षणाची व्याख्या अशी आहे की आत्मनिरीक्षण म्हणजेच अंतर्मुख होणे किंवा आत वळून पाहणे. तर अशी व्याख्या कोणी केली. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, जॉन लॉक यांनी केली. कोण केली? जॉन लॉक यांनी अशी व्याख्या केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहू. टिंब कमिशनने म्हटले की प्राथमिक शिक्षणाचे व्याप्तीचे उद्दिष्टे बालकांच्या समावेशी शिक्षणाच्या क्षेत्राच्या सफलतेवर आधारित आहेत. बघा, असं कोणतं कमिशन आहे ज्यांचं असं म्हणणं होतं की प्राथमिक शिक्षणाचे व्याप्तीचे उद्दिष्ट बालकांच्या समावेशी शिक्षणाच्या क्षेत्राच्या सफलतेवर आधारित आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, कोठारी कमिशन. कोठारी आयोगाने असं मत मांडलं होतं. पुढचा प्रश्न पाहू. टिंब ही बाल्य आणि तारुण्य यांना जोडणारे मध्यवर्ती अवस्था आहे. बघा, अशी कोणती अवस्था आहे जे बाल्य आणि तारुण्य यांना जोडायचं काम करते. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3, कुमारावस्था. कुमारावस्था ही काय करते? बघा, कुमारावस्था ही बाल्य आणि तारुण्य यांना जोडणारी अवस्था आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. परिस्थितीशी जुळून घेणे म्हणजेच टिंब होय. बघा इथं काय म्हणले, परिस्थितीशी जुळून घेणे. परिस्थितीशी जुळून घेणे म्हणजेच काय होय. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, उत्तर येतं समायोजन. परिस्थितीशी जुळून घेणे म्हणजेच समायोजन होय. पुढचा प्रश्न पाहू आपण आता. तर पुढचा प्रश्न असा आहे की फायद्यासाठी अपमान सहन करण्याची तयारी असणे या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता. बघा इथं अर्थ दिले का वाक्यप्रचाराचा. तर त्याचा अर्थ असा आहे की फायद्यासाठी अपमान सहन करण्याची तयारी असणे. तर या अर्थाचा वाक्यप्रचार आपल्याला सांगायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, दुभत्या गायच्या लाथा गोड. दुभत्या गायच्या लाथा गोड म्हणजेच काय? फायद्यासाठी अपमान सहन करण्याची तयारी असणे. पुढचा प्रश्न पाहू आपण. गायरान या शब्दाची लिंग कोणते आहे. बघा, गायरान हा जो शब्द आहे याचे आपल्याला लिंग सांगायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, नपुंसक लिंग आहे. कोणता आहे? गायरान हा शब्द नपुंसक लिंगी आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. राजवाडा हा कोणता समास आहे. राजवाडा हा शब्द दिला आहे, तर याचा आपल्याला समास सांगायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, तत्पुरुष समास. कोणता समास? तत्पुरुष. तर पुढचा प्रश्न असा आहे की चरण या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे. चरण हा शब्द दिला आपल्याला, तर याचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, पाय. पाय हा त्याच्याशी समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न, जगदीश्वर संधीचा प्रकार ओळखा. जगदीश्वर या शब्दाचा संधीचा प्रकार सांगायचा आहे. योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, व्यंजन संधी. कोणती संधी? व्यंजन संधी. पुढचा प्रश्न, हेमंतरावने बैलाला बांधले या वाक्याचा कर्तरी प्रयोग करायचे. वाक्य दिले, हेमंतरावाने बैलाला बांधले, याचा आपल्याला कर्तरी प्रयोगामध्ये करायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, हेमंतराव बैल बांधतो.
हा आहे आपला कर्तरी प्रयोग. हेमंतराव बैल बांधतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी न्यूनत्वबोधक अव्यय ओळखा. खालीलपैकी न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय ओळखायचे आपल्याला. ठीक आहे, तर यासाठी 4 पर्याय दिलेत बघा. योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहिलेला. परंतु हा न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे. पुढचा प्रश्न, तर पुढचा प्रश्न असा आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज अ मटेरियल नाउन. मटेरियल नाउन आपल्याला सांगायचं आहे. राईट, इथं 4 पर्याय दिलेत बघा. तर यासाठी उत्तर इथं पर्याय क्रमांक 1 वॉटर. वॉटर इज अ मटेरियल नाउन. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. अँटोनिम्स सिलेक्ट करायचे तर आपल्याला दिलेल्या शब्दांसाठी. शब्द इथं 2 दिलेत बघा. ठीक आहे, पहिला शब्द आहे की एन्शियंट, दुसरा आहे नॉयझी. तर बघा इथं उत्तर काय येतं बघा. पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहिलेला. एन्शियंटचं अँटोनिम अपोजिट वर्ड काय येतं बघा, मॉडर्न. आणि नॉयझीचं काय येतं, पीस. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहिलं आपल्याला. एन्शियंट म्हणजे प्राचीन, मॉडर्न म्हणजे आधुनिक, नॉयझी म्हणजे गोंगाट आणि पीस म्हणजेच काय, शांतता. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट सिनॉनिम फॉर ऑमनीपोटेंट. सिनॉनिम समानार्थी शब्द द्यायचे. सिमिलर वर्ड्स फॉर द वर्ड ऑमनीपोटेंट. ऑमनीपोटेंट म्हणजेच काय, सर्व शक्तिशाली. ठीक आहे, शक्तिशाली असलेला. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 ऑल पॉवरफुल. ऑल पॉवरफुल. पुढचा प्रश्न, ही इज ब्लाइंड ही कॅन वॉक अलॉंग द रोड. ठीक आहे, प्रिपोजिशन. राईट, वी हॅव टू यूज प्रिपोजिशन. ही इज ब्लाइंड ही कॅन वॉक अलॉंग द रोड. तर बघा यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 दो ही इज ब्लाइंड ही कॅन वॉक अलॉंग द रोड. पुढचा प्रश्न, चूज द ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. राईट, इथे एक शब्द अंडरलाईन केला आहे, त्याचा आपल्याला मिनिंग द्यायचा आहे. वाक्य काय दिले बघा, दीज आर फिक्टिशियस रिपोर्ट. राईट, दीज आर फिक्टिशियस रिपोर्ट्स. तर इथं अंडरलाईन म्हणजे हायलायटेड वर्ड आहे बघा, फिक्टिशियस. याचा आपल्याला मिनिंग सांगायचं आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 इमॅजिनरी. काय येतं उत्तर याचं, इमॅजिनरी. ठीक आहे, पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न असा आहे की आउट ऑफ 4 ऑप्शन्स चूज द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन ऑफ द गिवन सेंटेन्स. इनडायरेक्ट स्पीच. वाक्य आहे आपलं डायरेक्ट स्पीचमध्ये. वाक्य काय दिलं बघा, ही सेड आय हॅव रीड धिस नॉवेल. ठीक आहे, याचं आपल्याला काय करायचं आहे, इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर वाक्य बघा, रिपोर्टेड स्पीच कोणत्या काळामध्ये आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. तर प्रेझेंटचं आपलं पास्ट परफेक्ट आपल्याला करावं लागतं. तर यासाठी बघा पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य आहे. ही सेड दॅट. राईट, बघा हे वाक्य कसं स्टेटमेंटचा प्रकार आहे, बरोबर. तर त्यासाठी आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा कट करून आपण कनेक्टर म्हणून दॅट वापरतो. त्याच्यानंतर ठीक आहे, आयच्या जागी आपल्याला ही घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हॅड रेड दॅट नॉवेल. धिस कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, दॅटमध्ये कन्वर्ट होणार आहे. पुढचा प्रश्न, द टीचर ट्राय टू गेट रीड ऑफ द ट्रबलसम स्टुडंट्स. बघा इथं वाक्य दिले, द टीचर ट्राय टू गेट रीड ऑफ द ट्रबलसम स्टुडंट्स. चूज द करेक्ट ऑप्शन एक्सप्लेनिंग द अंडरलाईन फ्रेज. ठीक आहे, इथं एक अंडरलाईन फ्रेज आहे बघा, टू गेट रीड ऑफ. राईट, म्हणजे कशापासून तरी सुटका होणे, याचंच आपल्याला मिनिंग सांगायचं आहे. ठीक आहे, इथं दिले बघा उत्तर. पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, टू बी फ्री फ्रॉम. टू बी फ्री फ्रॉम. पुढचा प्रश्न पाहू आपण. सोडियमचे रासायनिक सूत्र काय. सोडियमचे रासायनिक सूत्र काय. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 Na. सोडियमचं रासायनिक सूत्र आहे. पुढचा प्रश्न, जर्मन सिल्वर या संमिश्रात पुढीलपैकी कोणत्या धातूचा समावेश नसतो. बघा इथं नसतो विचारलं आहे. ठीक आहे, इथं नसतो सांगायचे. जर्मन सिल्वर या संमिश्रात कोणत्या धातूचा समावेश नसतो. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 चांदीचा समावेश नसतो. चांदीचा समावेश नसतो. पुढचा प्रश्न, शरीरांतर्गत सर्वात मोठी ग्रंथी कोणती. शरीरांतर्गत सर्वात मोठी ग्रंथी कोणती. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 यकृत ग्रंथी. ही शरीरांतर्गत सर्वात मोठी असणारी ग्रंथी आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या साली भारतीय राष्ट्रीय सभा स्थापन झाली. काँग्रेसची स्थापना. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 1885. पुढचा प्रश्न, रान म्हशींसाठी प्रसिद्ध असलेले चपराळा अभयारण्य कोठे आहे. बघा इथं 2 प्रश्न कव्हर व्हायलेत. एकतर चपराळा हे जे अभयारण्य आहे हे रान म्हशींसाठी प्रसिद्ध आहे, तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 गडचिरोली. गडचिरोली या जिल्ह्यामध्ये चपराळा अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न, युआन हे कोणत्या देशाचे चलन आहे. युआन. ठीक आहे, हे कोणत्या देशाचे चलन आहे. तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 3
चीन या देशाचे युआन हे चलन आहे. पुढचा प्रश्न, आशियातील सर्वोच्च नागरी किताब कोणता? आशिया खंडातील सर्वोच्च नागरी किताब कोणता आहे? तर योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 रॅमन मॅग्सेसे. ठीक आहे, कोणता? रॅमन मॅग्सेसे हा आशिया खंडातील सर्वोच्च नागरी किताब आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं निष्क्रिय वायू नाही? निष्क्रिय वायू नाही म्हणलंय, तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 लिथियम. लिथियम हा जो वायू आहे तो निष्क्रिय वायू नाही. पुढचा प्रश्न, समुद्रकडा हे भूमिस्वरूप समुद्र लाटांच्या कार्यामुळे निर्माण होते. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 खनन. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, आम्लवर्षे खालीलपैकी कोणत्या वायूच्या हवेतील प्रदूषणामुळे होते? बघा, आम्लवर्षा ॲसिड रेन म्हटलं जातं याला. तर कोणत्या वायूच्या हवेतील प्रदूषणामुळे होते? उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड. पुढचा प्रश्न, इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? बघा, इलेक्ट्रिक बल्बमध्ये तर कोणत्या वायू आपला भरलेला असतो? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 नायट्रोजन. ठीक आहे, नायट्रोजन हा जो वायू आहे तो इलेक्ट्रिक बल्बमध्ये भरलेला. तर पुढचा प्रश्न असा आहे की हायड्रोजन सल्फाईड काय म्हणलं? बघा, हायड्रोजन सल्फाईड हा टिंब आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 क्षपनक आहे. काय आहे? हायड्रोजन सल्फाईड हा क्षपनक आहे. पुढचा प्रश्न असा आहे की सर्व इंधनात टिंबाचे कॅलरी मूल्य सर्वाधिक आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 हायड्रोजन. बघा, सर्व इंधनामध्ये हायड्रोजनचे कॅलरी मूल्य सर्वात अधिक असते. पुढचा प्रश्न, मित्रांनो इथून आपले काही मॅथचे क्वेश्चन्स आहेत 5-6, तर हे तुम्हाला व्हिडिओ पॉज करून तुम्हाला सोडवायचे आहेत. बघा, इथं प्रश्न काय दिला आहे, एका कारखान्यातील मजुरांचा पगार सुरुवातीला 20% वाढविला, नंतर पगार 10% कमी केला. यामुळे कामगारांचा पगार सध्या 19,440 रुपये झाला. तर कामगारांचा मूळ पगार किती होता? तर आपल्याला मूळ पगार काढायचे. बघा, सुरुवातीला 20% वाढ झाली, त्याच्यानंतर 10%ने कपात केली. त्यामुळं कपात केल्यानंतर पगार किती झाला? 19,440 झाला. तर मूळ पगार असा किती होता? तर यासाठी इथे 4 पर्याय दिलेत बघा. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 18,000 हा मूळ पगार होता. पुढचा प्रश्न असा आहे की कपड्यांच्या किमतीत 10% घट केल्याने त्या वस्तूची विक्री 20% वाढते, तर दुकानदाराच्या पूर्वीच्या उत्पन्नात किती टक्के फरक पडेल? बघा, कपड्याच्या किमतीत 10% घट केल्याने त्या वस्तूची विक्री 20% वाढते. 10% घट केली किमतीत तर 20% विक्री वाढते. तर दुकानदाराच्या पूर्वीच्या उत्पन्नात किती टक्के फरक पडेल? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 800 रुपयाचा फरक पडेल. पुढचा प्रश्न पाहू आपण. समान खरेदी किंमत असलेल्या 2 घड्याळांच्या विक्री किमतीत 800 रुपयाचा फरक आहे आणि त्यांचा शेकडा नफा यातील फरक 20% आहे. तर प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत किती? बघा, पुन्हा प्रश्न घ्या. समान खरेदी किंमत असलेल्या 2 घड्याळांची विक्री किमतीत, खरेदी किंमत सेम आहे पण विक्री किमतीत 800 रुपयाचा फरक आहे आणि त्यांच्या शेकडा नफा यातील फरक 20%. तर प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत किती? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 4,000 रुपये. पुढचा प्रश्न, रघुनाथरावने 2 TV संच प्रत्येकी 1680 रुपयाला विकले. एकाच्या विक्रीत 19% नफा तर दुसऱ्याच्या विक्रीत 19% तोटा. तर संपूर्ण व्यवहारातील शेकडा नफा तोटा किती झाला? तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये बघा, समजा तुम्हाला एक वेळेस काय म्हणतो बघा, विक्रीमध्ये 19% नफा आणि 19% तोटा, समजा तेवढ्याच नंबरचे नफा आणि तोटा झाला असेल तर या व्यवहारामध्ये ना नेहमी तोटाच होणार आहे त्याला. तर सेम जर नंबर दिले असतील 19% नफा आणि 19% तोटा, तर काय करायचं, आपल्याला याचं स्क्वेअर घ्यायचं, वर्ग घ्यायचे आणि त्याला आपल्याला 100ने डिवाईड करायचे, 100नं. तर त्याचं डायरेक्ट उत्तर तुम्हाला येऊन जातं. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 3.61% तोटा. ठीक आहे, हा त्याचं उत्तर आहे. बघा, मी जसं सांगितलं तसं उत्तर काढा. 19चा स्क्वेअर घ्या, डिवायडेड बाय 100 करा त्याला आणि तुमचं उत्तर येऊन जाईल. पुढचा प्रश्न, 54 ते 60 या क्रमवार संख्यांची सरासरी किती आहे? 54 ते 60 म्हणले इथं. या क्रमवार संख्यांची सरासरी किती आहे? तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 57 आहे. किती आहे? क्रमवार संख्यांची सरासरी आहे 57 आहे. पुढचा प्रश्न, मित्रांनो आता उत्तरे देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. 40वा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न असा आहे की टिंब हे घटना समितीचे अध्यक्ष होते. बघा इथं काय म्हणले, घटना समितीचे अध्यक्ष विचारले. तर यासाठी 4 पर्याय दिलेत बघा.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आचार्य जे.बी. कृपलानी, महात्मा गांधी. जो पर्याय योग्य असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 7वा सराव पेपर घेतलेला आहे. जरा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.